लोकशाहीचे खरे रक्षण करायचं असेल तर भारतीय सहिष्णू झालं पाहिजे। सांप्रदायिक सद्भावना वृद्धिंगत करताना बंधुभाव महत्त्वाचा आहे। सत्याग्रह हे सत्य व न्यायाचा हक्क मिळवून देण्याचं साधन आहे। महात्मा गांधींनी या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। गरिबी हटाव व महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी परिश्रम घेतले। महात्मा गांधी यांचे देशावर फार मोठे ऋण आहे। लोकशाही व स्वातंत्र्य रक्षण हेच गांधीजींना अभिवादन आहे, असं प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलं। आज हुतात्मा दिनी काँग्रेस भवनात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस व स्टेशन चौकात पुतळ्यास पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं व महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, कार्याध्यक्ष अनिल मोहिते, पैगंबर शेख, अय्याज नायकवडी, गुलाबराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केली। स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केलं। शेवटी आभार विठ्ठलराव काळे यांनी मानले। यावेळी माजी PSI सुनील भिसे, प्रमोद आवळे, प्रदीप पाटील, प्रशांत देशमुख, सौ सीमा कुलकर्णी, मीना शिंदे, सुरेश गायकवाड, अपंग सेल प्रथमेश शेटे, इंटकचे जिल्हाध्यक्ष DP बनसोडे, विक्रम पाटील, मुफीत कोळेकर, अनिस बेपारी, शकील गोधड, गणेश वाघमारे, महादेव देवकुळे, सचिन आवळे, अभिजित मोरकणे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।